मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि आज एपिसोडच्या सुरुवातीलाच तुम्हाला ते गाणं ऐकवलंय जे सॅड सॉन्ग आहे ना, स्वप्नील बांदोडकर यांचे. आज ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला या गाण्याचे काही बोल गाऊनच दाखवते. आज मला राहवतच नाहीये. नंदिनीचा आनंद निवास जीवामुळे तिच्या हातून गेलंय, त्यामुळे तिला जास्ती वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. अर्थातच आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाने जर असा दगा दिला तर वाईट वाटणारच. तर गाण्याचे बोल असे आहे: काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे, हा खेळ आता संपला. हे गाणं या मालिकेचं आवडतंय प्रेक्षकांनो. मी आत्ता तसं गाऊन बघितलं, पण इतका छान आवाज माझा नाहीये. कधी तरी नक्कीच तुम्हाला गाऊन दाखवेल मी हे गाणं. तर असो, आता नंदिनी आणि जीवा बिचारे खूप मोठ्या ट्रॅजेडीमध्ये आहेत प्रेक्षकांनो. मालिकेमध्ये फक्त आणि फक्त तमाशाच चालतो बरं का. आनंदाचे क्षण खूप कमी दाखवतात ना. तर असो, आता नंदिनी एकीकडे रडतीये, जीवा आता ते मॉडेल घेऊन गेलाय बाहेर, बहुतेक तरी तो रस्त्यावर फेकून देतो ते, आणि ती मानिनी जाऊन ते उचलते. आता बघा काय होतं. बाहेर या जीवाला भेटतात ते मिथुन काका. आज खूप दिवसानंतर भेटले बरं का ते. आता जीवाला ते म्हणतात, ए बाबा, ए जीवा, अरे थांब, काय चाललंय काय तुझं? ए मेरे नूरे नजर लगते जिगर, अरे तू इथे कुठे फिरतोयस बाबा? अरे एका घरात राहून आपली भेट नाही बाबा. काय रे जीवा, आय डोंट लाईक दिस. काय बिझी झालं रे तू? आता जीवा म्हणतो, नाही रे काका, मी नाही बिझी झालो, तूच जास्ती बिझी झालायस. मिथुन काका म्हणतात, अरे हो रे बाबा, झालो होतो जरा बिझी. 2-3 बिझनेसच्या आयडिया आल्या होत्या डोक्यात. बघावं म्हटलं, वर्क व्हावं का, याला भेटावं त्याला भेटावं, अरे कोणीतरी मदतीचा हात मला देईल असं वाटत होतं रे. आता त्यावर जीवा म्हणतो, अरे काका, तो हात मदतीचा आहे की खाली खेचणार आहे ते नीट बघून घे बरं का बाबा. त्यावरती लगेच हे मिथुन काका म्हणतात, बरोबर बोललास तू जीवा, आय गॉट इट. अरे त्याचं काय बाबा, लहान मूल सुद्धा त्याला कोणी घास भरवत असेल ना, तर लगेच तोंड उघडत नाही. आधी विचार करता येते, मग आपल्या चेहऱ्याकडे बघता येते, मग घासाकडे बघताय, मग तोंड उघडतंय. अरे आपण तर शिकले सवरलेले एज्युकेटेड माणसं. कोणाची मदत करताना घेताना आपण आपला अनुभव त्याला देतो, त्याच्याकडून अनुभव घेतो आणि मग मदत स्वीकारतो, बरोबर का नाही? अरे तुला म्हणून एक उदाहरण सांगतो. अरे तुला महाभारत माहितीये, शकुनी मामा माहितीये, अरे द्यूत माहितीये, युधिष्ठिर माहितीये. शकुनी मामानं काय केलं? भांजे भांजे म्हणून युधिष्ठिरला द्यूत खेळायला बोलवलं. मामा बोलवतो म्हणल्यावर भाचा नाही म्हणणार आहे का? मामानं काय केलं? केसानं गळा कापला आपल्या भाच्याचा. द्यूत खेळता खेळता त्याने त्याचं सगळं राज्य जिंकलं, त्याची बायको जिंकली, त्याला वनवासाला पाठवलं. कोणी? तर त्या मामानं. अरे कापला का नाही त्याचा केसाचा गळा? त्याला इतिहास साक्षी आहे, मी नाही. त्यामुळे कोणाचीही मदत घेताना मी सगळी पारखूनच मदत घेणार बाबा, ठरलंय माझं. बरं चल, सोड माझं. अरे हा, तुझं आणि नंदिनीचं, अरे आज ते आनंद निवासची अॅनिव्हर्सरी होती ना. अरे विसरलो होतो रे मी. अभिनंदन बाबा, अभिनंदन. आता जीवाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं ना ते. आता तो लगेच त्या मिथुन काकांचा हात झटकतो आणि म्हणतो, ए काका, काय करतोयस यार हे? त्यावर मिथुन काका म्हणतात, अरे बरोबर, तुझं नाही नंदिनीचं अभिनंदन करायला पाहिजे ना. आता त्याच्या चेहऱ्यावरचा रंग मिथुन काकांना जरा जाणवतो. ते म्हणतात, काय रे जीवा, अरे तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? तुझ्या आनंदाला कोणीतरी टाचण पिन लावली आणि तो फुगा फुटलाय असं दिसतंय रे तुझ्या चेहऱ्यावर. काय झालं? जीवा म्हणतो, काय सांगू तुला काका, अरे तो फुगा मी माझ्याच हाताने टाचणी लावून फोडलाय. नंदिनीच्या आयुष्यातला मोठा आनंद मी हिरवलाय रे काका. मिथुन काका म्हणतो, अरे बाबा काय बोलतोय तू, अरे काही सांगशील का नीट? जीवा म्हणतो, काका, अरे नंदिनीने मला उडण्याची हिंमत दिली, बळ दिलं, आणि मी मात्र तिचेच पंख छाटून टाकले रे. आता ते काकाला आलं ना टेन्शन. मिथुन काका म्हणतात, ए बाबा नको रे इतकं कोडं घालू, अरे सांग ना बाबा सरळ काय झालं ते. मग आता जीवाने सगळं काही सांगितलंय, जे आपल्याला स्क्रीनवर पुन्हा एकदा दाखवलं की जीवा कसा आनंद निवासमध्ये गेला, ते मॉडेल घेऊन ते आनंद साजरा करत होते, तेव्हा तो माणूस येतो, धिंगाणा घालतो, मग बुलडोझर आणतो, मग नंदिनी गायावाया करते, मग कशी बशी 15 दिवसाची मुदत मिळते एकदाची. आता त्या मिथुन काकाने ते सगळं ऐकलं आणि त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली. आता ते डोक्याला हात मारून घेतात आणि म्हणतात, अरे बापरे, एवढा तमाशा झाला का रे जीवा? अरे काय रे जीवा, अरे काय करून बसलं रे तू हे? अरे एवढं होऊन सुद्धा नंदिनी सारखी मुलगी तुझ्या पाठी उभी राहते रे बाबा, आणि तू काय करतो? तिच्या पायातलंच तू सगळं काढून घेतलं रे बाबा. आता काय बोलू मी? जीवा म्हणतो, काय करू काका, चूक झाली रे माझ्याकडनं. आता मिथुन काका म्हणतात, तू चूक नाही काढली रे, सॉरी, तू चूक नाही केली रे जीवा, तिच्या पायाखालची जमीन काढली आहेस तू. अरे तू स्वतःच आबाळ ओरबाडलंयस रे.
तुझ्या इतका मूर्ख मी नाहीये रे बाबा. अरे लाखो करोडोचा व्यवहार करायला निघाला होता ना तू. अरे तुला साधी आधी जमीन बघता आली नाही. मला माहिती आहे जीवा, तुला नंदिनी म्हणाली असणार आहे की जीवा आंधळेपणावर विश्वास ठेवू नका. तू ऐकलंच नसणार आहे तिचं. तुझी अक्कल शेण खायला गेली होती का रे जीवा? जीवा म्हणतो हो काका, खरंच माझी अक्कल शेण खायला गेली होती. मला म्हटली होती नंदिनी जे काही कराल ते शांतपणे कराल, शांत डोक्याने करा. पण मी तिचं नाही ऐकलं रे काका. माझ्यामधलं एक्साइटमेंट होतं ना, ते जास्ती डोकं वर काढत होतं. त्यावरती हा मिथुन काका म्हणतो काय रे जीवा, संपवलं रे सगळं, सगळं संपवलं तू. अरे तिची स्वप्न संपवलं रे तू. तिच्या आनंद निवास मधली माणसं उघड्यावर आणली तू. आता तिला सगळ्या लोकांचे शिव्या शाप तुझ्यामुळे मिळणार आहे. त्याचं पाप तुला लागणार आहे, कळतंय का तुला? जीवा म्हणतो काका अरे माझा पॉइंट असा होता का रे? अरे माझा पॉइंट तिच्याच माणसांना उघड्यावर येऊ द्यायचा नाही आणि नव्हता. आजवर तिने माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, पण आता मी माझ्या चुकीमुळे तिच्या स्वप्नांवर डाग नाही लागू देणार, अजिबात नाही. आता मिथुन काका म्हणतात काय करणार आहेस तू मग जीवा? जीवा म्हणतो मी वाटेल ते करेल, पण शांत बसणार नाहीये. बघच तू काका, आता ज्यांनी हे केलंय ना, मी त्या सगळ्यांना पकडणार आणि एकेकाची कॉलर धरणार. आता हे मिथुन काका म्हणतात ए बाबा, अरे पाया पडतो, आता काही वेगळं करू नको आणि आणखीन काही खड्डा नंदिनीसाठी खणू नको. जीवा अरे तुझ्यापेक्षा लाख पटीने माझी पिहू हुशार आहे रे. रे 1000 रुपयाची वस्तू घ्यायची असेल ना, तर माझी पिहू 1000 प्रश्न विचारती समोरच्या माणसाला. आणि तुला काहीच वाटलं नाही? एवढी मोठी जमीन, तू एवढा मोठा व्यवहार करत होता, तुला काही सुचलं नाही का रे? आधी जाऊन जमीन बघा, व्यवहार करताना कुठे डोकं कुठे ठिकाण्यावर होतं का नाही तुझं? जीवा म्हणतो हो रे काका, अरे मला म्हणाली होती ती सतत काका काका करून नका आंधळा विश्वास ठेवू, पण अरे यार मीच माती खाल्ली रे. तो माणूस विश्वास ठेवायच्या लायकीचा नव्हता, मला का कळलं नाही रे तेव्हा? आता मला ना काही सुचत नाहीये. मी 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 नाही ऐकलं रे तिचं. मला कळत होतं हे सगळं, मला नंदिनी सांगत होती. नातं आपल्या जागी, व्यवहार आपल्या जागी, काय झालं ना माझ्या डोक्याला कळतच नाहीये. मी का नसेल ऐकलं तिचं? मिथुन काका म्हणतात का नाही ऐकलं रे जीवा? अरे नंदिनी सारखी मुलगी सगळं होऊन सुद्धा तुझ्या स्वप्नासाठी तुझ्या मागे उभी राहिली आहे खंबीरपणे, आणि ते देखील तिने तुझ्या स्वप्नांची खिल्ली कधीच नाही उडवली रे. अरे इतरांच्या बाबतीत चित्र वेगळं असतं रे, अरे असतंच ते चित्र वेगळं. माझ्या बाबतीत बघ जीवा, एवढा प्रयत्न करतो, काय काय करतो, पण तरी सुद्धा माझी मंजू, माझी बायको माझ्या कामाची भंकस करते रे. अरे इवन माझ्या मुलांसमोर ती अपमान करते रे माझा. ना करता नवरा म्हणते, वाटेल ते बोलते. विचार कर जीवा, आपल्या मुलीसमोर आपली बायको अशी बोलते तेव्हा काय वाटत असेल माझ्या जीवाला? अरे नंदिनीच्या रूपानं तुझ्या अंगणात चाफ्याचं झाड उगवलं रे जीवा, पण त्याच झाडाची फुलं वेचायची सोडून त्या झाडाच्या मुळासकट माती काढतोय तू. काय चाललं तुझं जीवा? जीवा म्हणतो नाही काका, आता काहीही झालं तरी मी नंदिनीला तिचा आनंद निवास परत करेल. चूक माझी आहे रे, सगळीच चूक माझी आहे. नंदिनीला मी जखम दिली आहे खोलवर, आता तू बघच, त्याचा इलाज मीच करेल. इथून काका म्हणतात काय करणार आहेस, कसं करणार आहेस सगळं? जीवा म्हणतो मी आता त्या इन्व्हेस्टरला भेटतो, हात जोडतो, पाया पडतो त्याच्या, पण तिच्या नंदिनीचा आनंद निवास मी तिला परत मिळवून देईल. मिथुन काका म्हणतात ए बाबा पाया पडतो तुझ्या, तू वेगळं काही करू नको. जे काही घडलं ना ते तुझ्या बापाच्या कानावर घाल, विक्रम दादाला सांग, ते काहीतरी करतील. पण आता हा जीवा म्हणतो नाही रे काका, बाबाला कळलं तर आता पुन्हा माझ्या नावावर शिक्का बसेल रे, की जीवा काही करूच शकत नाही, काहीच करू शकत नाही. असतात प्रेक्षकांनो काही काही लोकांच्या पत्रिकेत नाही म्हणत, तसं मी त्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, पण काही लोकांचं असं असतं बिचाऱ्यांचं नशीब. काही करायला गेले ना तरी बिचारे खड्ड्यातच पडतात. त्यांच्या मनात वाईट नसतं, पण होतं मात्र वाईटच त्यांचं. अशी लोक मी पाहिली आहे. तर असो, आता जीवा ठरवतो नंदिनीला जखम मी दिली आहे तर त्यावर फुंकर मीच घालणार. आता जग इकडचं तिकडे झालं ना काका तरी चालेल, असं म्हणून आता तो गेलाय त्या इन्व्हेस्टरकडे आणि म्हणतोय नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पुन्हा आणेल. प्रयत्न करतो हा प्रेक्षकांनो. जीवा आज लेट झालाय प्रेक्षकांनो एपिसोड TTM मुळे, त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या. TTMचाच एपिसोड उशीर, रिव्ह्यू आज आपला ठरलं तर मग या मालिकेचाच एपिसोड 9 वाजता आला आणि त्याची वाट बघता बघता या एपिसोडला सुद्धा उशीर झाला मला. तर एपिसोड मात्र मी स्किप केलेला नाहीये, दिलाय तुम्हाला. आता मानिनी ते बाहेर पडलेलं मॉडेल घेऊन येते आणि नंदिनीच्या खोलीत येते आणि तिला विचारपूस करते, काय ग नंदिनी, अगं हे बाहेर का पडलं होतं? नाही म्हणजे आनंद निवासचं मॉडेल आहे ना हे, अगं जीवा जोडणार होता ना याला? नाही तसं जीवा जोडतो सगळ्या वस्तू, तो कधी असं फेकून देत नाही. मग नंदिनी म्हणते अहो ते तुटलं म्हणून ठेवून दिलं असेल कदाचित. मानिनी म्हणते मला वाटलं होतं बाई तो जोडेल हे सगळं.
मग ही नंदिनी सहज म्हणते, आता जोडून तरी काय उपयोग आहे. मग लगेच मानिनींना येतं टेन्शन. मानिनी म्हणते, म्हणजे बघा प्रेक्षकांना, या बाईला काही ना काही टाइमपास पाहिजेच. आता ती काव्या घरात नेणं तर लागली नंदिनीच्या मागे. आता नंदिनी जवळ जाऊन म्हणते, असं का म्हणतेस नंदिनी? नंदिनी म्हणते, नाही, ज्या कामासाठी त्यांनी बनवलं होतं हे झालं असेल त्यांच्या दृष्टीने ते काम. आता मानिनी म्हणते, बाई तरी सुद्धा हे तुटलेलं असेल तर हे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करणार म्हणा जीवा. मी तुला म्हटलं ना बाई, त्याला तुटलेलं जोडता येतं. आता ती नंदिनी तिच्याच विचारांमध्ये असते बरं का. तेव्हा ही मानिनी तिला सांगते, अगं लहानपणी पार्थचे आणि त्याचे भांडणं झाले ना, तर त्याच्या खेळण्या जर तुटल्या जीवाकडनं तर तो जोडून द्यायचा ग. तसा माझा जीवा फार चांगला आहे. इकडे पार्थ बिचारा सगळीकडे काव्याला शोधतोय, पण अजूनही त्याला काव्या काही सापडलेली नाहीये. पुन्हा इथे सुद्धा त्यांनी एक सॅड सॉन्ग लावलंय प्रेक्षकांनो. हो बापरे बाप, या मालिकेमध्ये ना असाच टाइमपास दाखवतात प्रेक्षकांनो. आणि काय होतं, जे आहे ते मी मुद्देसूद तुम्हाला सांगते, पण माझ्या सांगण्याचं स्पीड जरा जास्ती असतो, त्यामुळे हा रिव्ह्यू लहान होतो. काही काही रिव्ह्यूवर काय करतात, मुद्दाम हळूहळू सांगतात, त्यामुळे त्यांचा एपिसोड मोठा मोठा होत जातो. तर असो, मोठा एपिसोड असल्यावरती वेळ लागतोच, पण आता गाण्यामध्ये इतका वेळ घातल्यावर काय म्हणणार दुसरं. आता इकडे बघा, मानिनी त्या नंदिनीला म्हणते, पुन्हा त्यांचा शॉट दाखवलाय त्यांनी, सीन दाखवलाय. आता ही म्हणते, अगं जीवानं हे आनंद निवासचं मॉडेल पुन्हा जोडून देईल बघ तुला. मानिनी आता तिला विचारते, जीवा कुठे गेला ग? मग ही नंदिनी म्हणते, मला नाही माहिती. मग लगेच मानिनी म्हणते, मला नाही माहिती म्हणजे? मग नंदिनी म्हणते, अहो ते सांगून जात नाहीत हल्ली कुठे मला. मग लगेच ही मानिनी म्हणते, जरा आहे लहरी माझा कार्टा. नाही, मित्रांचा फोन आला असेल, मग गेला असेल त्यांना भेटायला. मॉडेल तसंच ठेवून गेला वाटतं बाहेर. अगं नंदिनी, मला कळतंय ग, माझा जीवा जरा लहरी आहे, तू जरा समजून घे त्याला. हळूहळू का होईना, आण बाई त्याला ताळ्यावर. सगळ्या अपेक्षा सुनेकडनंच. असो, आता पुन्हा ती म्हणते, आणशील ना ग नंदिनी माझ्या जीवाला ताळ्यावर? आता ती काही बोलत नाही बिचारी, नुसती मानेने हो म्हणते. मग लगेच मानिनी म्हणते, अगं तू काहीतरी बोलतच नाहीस ग. म्हणजे मला माहितीये नकाराची इच्छा असते, पण तिथेच काहीतरी मागणी असते ग. पण खरं सांगू का तुला मनापासनं, अगं म्हणजे मला असं वाटतं की आता या घराची भिस्त फक्त तुझ्यावरच आहे ग बाई. आता झालं, काव्या गेली ना, आता सगळी भिस्त टाकली नंदिनीवर. आता ती नंदिनी बघतच राहते मानिनीकडे. आता इकडे जीवा बिचारा त्या इन्व्हेस्टरच्या हातापाया पडतो, म्हणतो, ऐकून घ्या सर, माझी काहीही चूक नाहीये. अहो माझ्या आयुष्यातला मोठा प्रश्न आहे, अहो एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे सर. तुम्ही जर माझ्या जागी असता आणि विचार करा, तुमचा हळवा कोपरा असा कोणी हिसकावून घेतला असता आणि तो बिझनेसमध्ये आला असता, तर तुम्ही काय केलं असतं? त्यावरती तो इन्व्हेस्टर म्हणतो, हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे मी बिझनेस करताना मी नात्यांचा विचार करतच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची नाती, तुमच्या मनाचे हळवे कोपरे याचा विचार मी का करू? अरे व्यवहार आहे हा, तुझ्या आयुष्यातला भावनिक गुंता मी का सोडवू? माझा काही संबंध नाहीये याच्याशी. साहजिक आहे प्रेक्षकांनो, जे त्रयस्थ लोक असतात ते या गोष्टींचा विचार करत नाहीत. फार अशी कमी लोक असतात जी इमोशनल होऊन विचार करतात. जेव्हा म्हणतो, सर मला कळतंय तुमचा काही संबंध नाहीये, पण माझे संबंध बिघडू नये म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो ना सर. मी प्लीज मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, आनंद निवाससाठी प्लीज आमचा आनंद निवास आम्हाला परत करा, प्लीज प्लीज सर. आता त्यावरती तो इन्व्हेस्टर म्हणतो, अरे बाबा जीवा, काय 100-200चा व्यवहार आहे का रे? अरे कोटींचा व्यवहार आहे. खरं तर तुला हे सांगावं लागतं याचं आश्चर्य वाटतंय मला. अरे कसं आहे, या गोष्टीमधला सिरियसनेस तुला कळतच नाहीये जीवा. जीवा म्हणतो, सर अरे या क्षणीला मला नाही कळणार या गोष्टीतला सिरियसनेस, तर कोणाला कळणार? तुम्हाला त्यासाठीच भेटायला आलोय ना मी. चूक झाली माझी की त्या भास्कर काकांवर मी विश्वास ठेवला आंधळा. त्यावर तो माणूस म्हणतो, अरे पण हे रिअलाइज व्हायला तुला उशीर झाला ना, त्याला मी काय करू? असं म्हणून तो गाडीत बसत असतो त्याच्या. जीवा पुन्हा मागे जातो त्याच्या आणि म्हणतो, सर झालाय उशीर, पण म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय ना की तुम्ही माझी अडचण समजून घ्याल. प्लीज प्लीज सर, आनंद निवास फक्त माझा आणि नंदिनीचा प्रश्न नाहीये, तर कित्येक लोक तिथे राहतात. अहो त्यांना स्वतःचं घर नाहीये, हक्काचं घर नाहीये. अहो वयस्कर आजी आजोबा राहतात, रस्त्यावरची पोरं राहतात, ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही अशी लोक राहतात. त्यांचं हक्काचं घर आहे, त्या लोकांचं मायेचं छप्पर आहे. ते मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, त्यांचं ते मायेचं छप्पर आणि हक्काचा घास हिरावून घेऊ नका सर. असं म्हणून जीवा सारखा त्या माणसाला हात जोडत असतो प्रेक्षकांनो. आणि तो माणूस आता काहीतरी विचार करतोय असं तेवढं त्यांनी दाखवलंय. आता पुढे मानिनीचं सीन दाखवलंय. आता मानिनी जरा रेस्टलेस फील करते, हे नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनी म्हणते, काय झालं आई, तुम्ही असं का बोलून गेलात आता? मानिनी म्हणते, अगं बाई तसं काही नाही नंदिनी, सहज बोलून गेले माझ्या मनातलं. मला तर असं वाटतं की कुठल्याही वयात माणसाला मित्रमैत्रिणी पाहिजे ग. म्हणजे बघ, माझ्यासाठी तू माझी मैत्रीण आहेस की नाही, म्हणून तुझ्याजवळ मोकळं बोलले बाई. नंदिनी म्हणते, अच्छा. मग आता सहज या विषय बदलून म्हणतात, तुला पण असेल ना ग एखादी मैत्रीण?
नंदिनी म्हणते, "हो, होत्या ना लग्नाच्या आधी मैत्रिणी." आता ती नंदिनी तिचं तिचं काम करत असते आणि मग मानिनी मग मूळ मुद्द्यावर येऊन म्हणते, "अगं काव्याची पण असेल ना एखादी मैत्रीण, मित्र, तुला माहितीच असेल ना?" आता नंदिनी म्हणते, "हो, माहिती आहे तसं. आईकडे असताना काय व्हायचं, की आम्ही तिघी रात्री एकाच खोलीत असायचो ना, एकमेकींशी गप्पा मारायचो, विचारपूस व्हायची, तर कळायचं असं एकमेकींबद्दल." मग मानिनी म्हणते, "ये ना नंदिनी, बस, बस ना अगं." आता मुद्दाम तिला खोदून विचारते बरं का मानिनी या नंदिनीला, "काय गं नंदिनी, काव्या तुला सगळं शेअर करत असेल ना?" मग नंदिनी म्हणते, "हो, ती सगळं काही सांगायची ना मला. ती जे काही करते ते सगळं सांगायची. काय काय झालंय आई? काव्याचं काही झालंय का? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? अचानक तुम्ही काव्याबद्दल का विचारताय मला?" नंदिनी पण हुशार आहे. मग लगेच ही मानिनी म्हणते, "अगं नाही गं, असं काही नाही. म्हणजे युगच्या बाबतीत असं घडलं ना, म्हणून मला सगळ्यांची काळजी वाटायला लागते बघ. हे सुद्धा म्हणाले, की तुझ्यामुळे झालं, तुझंच घरात लक्ष नसतं आणि युग आणि काव्या आजकालची पोरं ना बोलून दाखवत नाही गं मनातलं, जरा लपवून ठेवतात. म्हणजे मनाला येईल ते करून टाकतात आणि मग कळतं बाई आपल्याला. म्हणजे बघ ना, युगने असं सगळं केलं, त्याला आईशी नाही बोला वाटलं त्याच्या, तुझ्याशी त्याने शेअर केलं ना, म्हणजे आता तुझी सख्खी बहीणही तुझ्याशी सगळं शेअर करतच असेल ना? नाही म्हणजे तिचे मैत्री कोण आहेत हे तुला माहीत असेल ना?" नंदिनी म्हणते, "हो, माहिती आहे ना. एक अनिशा आहे आणि दुसरी जीविका आहे." मग लगेच ही मानिनी म्हणते, "जीविका? कोण आहे ही जीविका?" आता नंदिनी त्या प्रश्नाचं उत्तर काय देईल प्रेक्षकांनो? कारण नंदिनीच कधी जीविकाला भेटलेली नाहीये. आता जीविका म्हणजे जीवा हे आपल्याला माहिती आहे सगळ्या प्रेक्षकांना, पण या सीरियलमधल्या कुठल्याच कॅरेक्टरला माहिती नाहीये. तर असो, आता इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय, की पार्थ सगळीकडे शोधाशोध करतोय, पण काव्या सापडली नाहीये. इकडे काव्याच्या लायब्ररीला आग लागते, पण नेमकी काव्या तिची घड्याळ लायब्ररीत विसरते. आता ती जाते लायब्ररीमध्ये ते घड्याळ घ्यायला. ती अनिशा तिला रोखत असते, "अगं बावळट आहेस का? जीव वाचवायचं सोडून तू ते घड्याळ काय आणत बसतेस काव्या?" काव्या गडबडीत म्हणते, "नाही अनिशा, ते पार्थ देशमुखने दिलंय मला, मला जाऊ दे." असं म्हणून ती घुसते त्या लायब्ररीमध्ये. तिथे खूप आगीचे लोळ असतात. तुम्हाला मी याचा प्रोमो कालच दिला होता. पार्थ आता त्याच्या आईला सांगतो, "आई काव्या सापडत नाहीये." त्यावर मानिनी म्हणते, "अरे नाही सापडणार, ती गेली असेल घर सोडून. अरे ती जशी दिसते तशी नाहीये रे बाबा." आता ती नंदिनी म्हणते, "म्हणजे?" आता मानिनी सांगणार असते, "म्हणजे तिचं." आता ती काही सांगणार तेवढ्यात पार्थला फोन येतो. काव्याचा जीव टांगणीला आहे, म्हणजे काव्या त्या आगीत उडी मारते वगैरे वगैरे आणि तो आता घाबरतो. पुढच्या दृश्यामध्ये तुम्हाला दिसतंय पार्थ जातोय आता त्या आगीच्या लोळामध्ये आणि काव्याला वाचवून आणतो. आता काव्या वाचवल्यानंतर त्याला घड्याळ देत असते, तेव्हा पार्थ तिला बाहेर आणत असतो त्या लायब्ररीमधून आणि अचानक पार्थच्या अंगावर एक मोठा खंबा पडतो आणि काव्या मोठ्याने ओरडते. इथून पुढे काव्या पार्थची काळजी घेणारच. आता ही मानिनी काव्याला बघून अजून तरी रिअलाइज करेल का, की आपली सून चांगली आहे बाबा, तिचं प्रेम आहे वगैरे वगैरे. बरेच प्रश्न आहेत प्रेक्षकांनो. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला त्याची उत्तरं मिळतीलच. बघूयात पुढे काय घडतंय. तर असा होता आजचा हा रिव्ह्यू. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.